रामचंद्र भगवान की जय। असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले। ही कथा आज आपल्याला एकनाथ महाराज सांगतात आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्वतः देवादिदेव ब्रह्मदेव आपल्या हनुमंताच्या कीर्तीचं वर्णन करून प्रभू रामचंद्राला सांगू लागले, हे रामा, त्या असणाऱ्या हनुमंताचं काय वर्णन करू। इथून हनुमंतरानं उड्डाण मारलं, इतक्या हनुमंताच्या उड्डाणाची गती होती की समुद्राला 400 कोसाचा समुद्र पार करून लंकेकडे गेले आणि लंकेच्या पलीकडे जाऊन हनुमंतरायाचे उड्डाण पडलं। आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हनुमंतरायानं काय पराक्रम केला आणि त्या पराक्रमाचं वर्णन करणं हे माझ्याच्यानं अशक्य आहे। अशी कथा हनुमंतरायाची स्वतः ब्रह्मदेव प्रभू रामचंद्राला सांगू लागले। प्रभू रामचंद्र म्हणतात, रावण रक्षस परिवारी आती दुर्गा भगीरथ करी दुर्गर थोरी गर्वाची। अशी असणाऱ्या हनुमंत राजा रावणाचे गर्व होता आणि त्याचा गर्व नाहीसा करण्यासाठी स्वतः हनुमंतराया लंकेमध्ये गेले आणि त्या गर्वाचं आता निरसन कसं करणार आहे त्या हनुमंतरायाचं वर्णन करून ग्रंथकर्ते सांगू लागले। जया दुर्गाची निर्वडी देवबंदी 33 कोडी नवग्रहाच्या पायऱ्या बेडी येरा बापुड्या कोण पुसे। त्या असणाऱ्या राजा रावणाला गर्व होता। कोणता गर्व होता तर या असणाऱ्या जे काही हे लंकेच्या भोवती जो कट किंवा दुर्गाचा जो मोठा कट होता त्या कटामध्ये शत्रूला येता येत नाही असा राजा रावणाला गर्व होता। आणि त्या गर्वानं शक्तीनं राजा या 33 कोटी देवांना राजा रावणानं जिंकलं। नवग्रहाला जिंकून त्यांना बंदीत घातलं आणि आपल्या सिंहासनाच्या पायऱ्या केल्या आणि पायऱ्या करून राजा रावण त्या नवग्रहाच्या डोक्यावर अंगावर पाय देऊन वरी जात होता। हे राजा रावणाला गर्व होता आणि त्या गर्वाचं निरसन करण्यासाठी स्वतः हनुमंतराया लंकेमध्ये आले आणि त्या रावणाचा गर्व आता नाहीसा कसा करणार आहे हे सांगू लागले। देव दैत्य गुहेक दानव एकशे रक्षित गंधर्व वगंना ऋषी चोर मानव कापती सर्व लंकेशा। त्या राजा रावण इतका बलशाली होता की त्या राजा रावणा पुढं देव गंधर्व बाकीचे राक्षस सर्व राजा रावणाचं नाव ऐकलं तरी थरथर कापत होते। असा असणारा बलशाली राजा रावण आणि त्या राजा रावणाच्या लंकेमध्ये हनुमंतराया गेले आणि त्या रावणाचा आता गर्व कसा नाहीसा करते ते ग्रंथ करते सांगू लागले। लंके प्रती नाही सायना सांगती एकलारी भोली मारुती अभिनव ख्याती केली। राजा रावण इतका बलशाली होता की त्या राजा रावणा बरोबर 33 कोटी देवांनी युद्ध केलं, पराजित झाले आणि बरेचसे गंधर्व त्यांचा पडशा पडला। पण राजा रावणाच्या एवढ्या बलशाली राजा रावणाच्या लंकेमध्ये एकटा एक हनुमंतराया गेले आणि एकट्यानं जाऊन हनुमंतरायानं त्या राजा रावणाचा गर्व नाहीसा केला। त्याला अशी असणाऱ्या हनुमंतरायाच्या ख्यातीचं वर्णन करून सांगू लागले। इंद्रजित दाती धरले तृण आयचे दुर्धर केले रण रावणाचे मुख जाळून केले दहन लंकेचे। 33 कोटी देवांना जिंकणारा इंद्रजित हनुमंतराया बरोबर युद्ध करण्यासाठी अशोकवनामध्ये गेला आणि हनुमंतराया
हनुमंतरायाबरोबर युद्ध दुर्धर केलं, पण हनुमंतरायानं त्यालाही दंड केला, पळवून लावलं. हनुमंताच्या माराच्या भेनं इंद्रजित पळून गेला. लंकेमध्ये हनुमंतराय आले आणि शेपटी पेटविण्याचं निमित्त करून राजा रावणाचं तोंड काळं केलं. अशी असणारी ख्याती हनुमंतरायानं लंकेमध्ये जाऊन केली आणि त्या कीर्तीचं वर्णन करून ग्रंथकर्ते सांगू लागले. सीतेची सावरगास घेऊन भेटी, तिच्या पुसवणी मुहे गोष्टी, मनी घेऊन जग जेटी, उठा उठी येथे आला. आणि हा असणाऱ्या हनुमंतरायानं रावणाला दंड केला, राक्षसांना सोडोकी पळप करून सोडलं. पुन्हा हनुमंतराया अशोकवनामध्ये सीतेची भेट घेतली. सीतेची भेट घेऊन सीतेबरोबर गुह्यभूत गोष्टी बोलले आणि सीतेची भेट झाली ह्याची साक्षा म्हणून सीतेकडून मणी घेतला आणि मणी घेऊन हनुमंतराया आता इथपर्यंत आले. अशी असणाऱ्या हनुमंताचं वर्णन करून सांगू लागले. रणकंदन सीता सुधार्थ, सुखी सुग्रीव कपीनाथ, ऐकोनी सीता निज ग्रहार्थ, श्री रघुनाथ सुखी झाला. अहो हनुमंतरायानं इतकी लंकेकडे जाऊन ख्याती केली, राजा रावणाच्या शक्तीचं मोजमाप करून आले. म्हणून सीता मातेची शुद्धी घेतली आणि शुद्धी घेऊन प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी हनुमंतराया आले. सीतेची शुद्धी झाली. या हनुमंतरायाचे हे महान कार्य ऐकून वानराचे राजा असलेले सुग्रीव राजाला आपल्या प्रधानानं ही एवढं मोठं महान कार्य केलं याचा आनंद झाला आणि महान हनुमंतरायाच्या कीर्तीमुळं सर्वांना आनंद झालेला आहे. ऐकोनी सीतानुताप वचन, लक्ष्मण सुखावे जीव प्राण, वानर हसते सुख पारणे, कपीचे बोलणे ऐकोनी. हनुमंतरायाचं जे काही बोलणं होतं, हनुमंतरायाची कीर्ती होती, त्या सर्वांचं वर्णन सर्वांनी ऐकलं. लक्ष्मणाला आनंद झाला, वानरांना आनंद झाला, राजा सुग्रीवाला आनंद झाला, लक्ष्मणाला आनंद झाला आणि सर्वांना आनंद झालेला आहे. अशी कथा ग्रंथ करते सांगू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय.